हाय एव्हरीवन, कसे आहात? तर काल होती गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्तानं मला काही गोड बनवायचं होतं घरामध्ये. पण आम्ही काल गेलेलो होतो ननंदबाईच्या घरी, म्हणजे परवाच्या दिवशी गेलेलो आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरी आलो. पण तिकडून आल्यावर ना खूपच थंडी ताप भरून आलेला आणि त्यामुळे ना गोळ्या वगैरे घेऊन मस्तपैकी झोपलेली होती. आणि दुपारचा जो नाश्ता होता ना, साबुदाणा, तर आहोंनी हॉटेलमधनं आणलेला, कारण मला काही सुचतच नव्हतं आणि त्यांनी तिघांनी खाल्लं पण मी काही खाल्लंच नव्हतं. मग नुसतं गोळ्या घेऊन तशीच झोपलेली होती. पण आता संध्याकाळी ना खिचडी केली होती आणि त्यासोबत तोंडाला चव येण्यासाठी ना दही तिकारी बनवली. घरात दही होतं पडलेलं. आता ना मस्तपैकी जिऱ्याची फोडणी दिली, कांदा परतून घेतलेला, लसण ठेचून घेतलेला, तो पण परतून घेतलेला, लाल मिरची पावडर आणि हळद घालून परतून घेतलेलं आणि दह्यामध्ये ऑलरेडी बेसन कालून ठेवलेलं होतं मी, आणि मीठ पण मी त्यामध्येच कालवलं होतं, ते ॲड केलेलं आणि वरतून कोथिंबीर ॲड केलेली. खिचडीसोबत ना एक नंबर लागते याची टेस्ट. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. चला मग, व्हिडिओ नवीन असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.